एपेक्स मराठी आणि हिंदी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आजचे ॲनालिसिस बघणार आहोत. आज दिनांक 15 जानेवारी 2024 चे ॲनालिसिस बघणार आहोत. आजच्या दोन पेअरचे आपण ॲनालिसिस बघणार आहोत, ते म्हणजे गोल्ड आणि JBP/JPY. तर चला सर्वात प्रथम बघू शकता आज तुम्ही की इथं आपल्याला फॉरेक्स फॅक्टरवर चेक करायचं आहे. दररोज आपण एक न्यूज कशा प्रकारच्या असतात त्या रोज चेक करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला दररोज ज्या गोष्टी आहेत त्या बघणं गरजेच्या आहेत. म्हणजे न्यूजमध्ये काय आहे. जर आज तुम्ही बघितलं forex-factory.com वर तर बँक हॉलिडे आहे USDचा. म्हणजे काय होईल तर गोल्डमध्ये थोडासा नॉर्मल कमी व्हॅल्यूम दिसू शकतो. कारण की ज्या गोल्डच्या USDच्या बँका आहेत त्या आज थोड्याशा इन्व्हॉल्व होणार नाहीत. त्यामुळे जो मार्केटचा व्हॅल्यूम आहे तो थोडासा डिक्रीज म्हणजे कमी गतीने येईल किंवा कमी याने चालेल. म्हणजे लंडन सेशनला किंवा न्यूयॉर्क सेशनला तर त्या प्रकारच्या गोष्टी तिथं आपल्याला बघायला भेटतील. तर त्या प्रकारे त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूम कमी बघायला भेटलं तर मोमेंटम जे असतं मार्केटमध्ये ते कमी प्रमाणात येऊ शकतं. म्हणून थोडीशी तिथं काळजी घ्यायची आहे. म्हणजे टार्गेट ठेवताना थोडेसे कमी ठेवायचं आहे. सकाळचं टार्गेट बघितलं तर बरोबर आपल्या सपोर्टपासून रेजिस्टन्सपर्यंत गेलेला आहे. तिथून रेजिस्टन्सपासून बरोबर सेल झालेला आहे. तर ते टार्गेट हिट होत आहेत. पण आता येणाऱ्या टायमिंगमध्ये लंडन सेशन आहे किंवा ह्या मेन बँका ह्या सेशनमध्ये ट्रेडिंग करतात. त्यामुळे आपल्याला तिथं मिक्स व्हॅल्यूम बघायला भेटू शकतं किंवा डिक्रीजिंग व्हॅल्यूम बघायला भेटू शकतो. त्यासाठी आज काय करायचं आहे गोल्डमध्ये टार्गेट छोटीशी ठेवा. म्हणजे मोठे टार्गेट ठेवू नका. तर बघा तुम्ही आज काय होईल गोल्डमध्ये. तर बघू शकता इथं की गोल्डमध्ये आपल्याला इथं रेजिस्टन्सवरून मार्केट सेल होताना दिसतंय. पण ह्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला किंवा ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत ते बघायचं आहे आपल्याला. तर बघा इथं की बऱ्यापैकी गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर इथून मार्केट सेलला गेलेलं आहे. इथून मग मार्केट काय या साईडला येईल का तर नाही आहे. मार्केट थोडंसं इथं सपोर्ट बनवणं गरजेचं आहे आणि मार्केट थोडं जाऊन मग मार्केटला एक रिट्रेसमेंट म्हणू शकतो आपण किंवा थोडंसं एक सपोर्ट किंवा हे करून मार्केट येऊ शकतं. मार्केटला थोडंसं इथं अशा प्रकारच्या कॅन्डल बनवून बघा की मार्केटमध्ये तुम्ही लाईन चार्टनुसार मी दाखवतो कॅन्डल करत नाही. हे मार्केट असं येऊन थोडंसं इथं जाऊन मग मार्केट इथं जाऊ शकतं. मग ह्याच्या तुम्ही इथं लोला चांगल्यापणे सेलिंग करू शकता. हे इन्व्होल्युशन केल्यानंतर तर सेलिंगची चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बाईंगची तुम्ही नंतर 2058.09 नंतर बाईंगचा विचार करू शकतो. तोपर्यंत तुम्ही बाईंगचा विचार करणार नाही आहात. तर त्यासाठी आपल्याला आता JBP/JPY बघूया. JBP/JPY मध्ये कशा प्रकारचा आपल्याला व्हॅल्यूम बघायला भेटतोय किंवा कशा प्रकारचा मार्केटमध्ये व्हॅल्यूम आहे तो बघा. आज JBP/JPY ला चांगला व्हॅल्यूम येऊ शकतो. कारण गोल्डला कमी व्हॅल्यूम असल्यामुळे इथं चांगला येऊ शकतो. पण यामध्ये आता तुम्हाला बाईंगची चांगली अपॉर्च्युनिटी भेटू शकते सेलिंगपेक्षा. पण इन्व्होल्युशन झालं तर मार्केटने बघा इथं JBP/JPY ने जर इथं एक सपोर्ट क्रिएट केला आणि सपोर्ट क्रिएट केल्यानंतर हा जर रेजिस्टन्स आहे तो ब्रेक केला तर तुम्हाला एक चांगली बाईंगची अपॉर्च्युनिटी बघायला भेटणार आहे. त्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला थांबावं लागेल. थोडंसं कन्फर्मेशन घ्यावी लागतील. कारण की सपोर्टचा वेट करणं गरजेचं आहे. इथं असा सपोर्ट करणं गरजेचं आहे मार्केटनं. नंतर मग तुम्ही इथं सपोर्ट क्रिएट झाल्या आपल्याला चांगल्या प्रकारचं एक बाईंगचं कन्फर्मेशन घेऊन तुम्ही बाईंग करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला बाईंग करताना थोडीशी काळजी घ्यावी लागेल. कारण की कन्फर्मेशन घ्यावी लागतील तुम्हाला. कन्फर्मेशन घेताना काय करावं लागेल की आता इथं जर एखादी बाईंगची कॅन्डल झाली, आता समजा इथं किंवा सेलिंगची कॅन्डल झाली, अशी कॅन्डल झाली आणि या कॅन्डलचा ज्यावेळेस मार्केट हाय ब्रेक करेल एखादी कॅन्डल त्यावेळेस तुम्ही इथे एक अर्ली एंट्री घेऊ शकता. किंवा ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ही कॅन्डल अशी क्लोज झाली की ह्या कॅन्डलच्या हायला तुम्ही किंवा सगळ्यात सेफ इथं तुम्ही ब्रेकआउट नंतर एक बाईंग करू शकता. बघा पहिली एंट्री इथं अर्ली असेल, दुसरी तुम्ही इथं घेऊ शकता आणि तिसरी इथं ब्रेकआउटवर एंट्री घेऊ शकता. अशा प्रकारचे आजचं JBP/JPYचं एक बाईंगचं लंडन सेशनचं हे ॲनालिसिस आहे. आणि दिवसाभरात तुम्ही मग बघू शकता त्या प्रकारे मार्केट परत रिव्हर्स होते काय येतं आहे. पण इथं बाईंग चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही इथं बाईंगला हे करा. कारण की मागं जर बघितला तर हा रेजिस्टन्स जो आहे हा रेजिस्टन्स आहे तो भरपूर स्ट्रॉंग आहे. हा रेजिस्टन्स ब्रेकआउट केल्याशिवाय मार्केट जाणार नाही. पण हे इन्व्होल्युशन करून मार्केट ह्या रेजिस्टन्सवर एकदा हे झालं इथून मार्केट माघारी फिरलं की मार्केटमध्ये ताकद भेटेल. मार्केटला एक ताकद भेटेल आणि व्हॅल्यूम पण चांगल्या प्रकारचा येईल. तोपर्यंत लंडन सेशन असेल त्या लंडन सेशनमध्ये हा ब्रेकआउट होईल, फुल्ली ब्रेकआउट होईल आणि मार्केट या दिशेला जायचा प्रयत्न करेल. असं हे आजचं
ॲनालिसिस आहे GBP/JPYचं. आज काही न्यूज एवढ्या नाही आहेत, त्यामुळे GBP/JPY चांगलं आपल्याला हे देऊ शकतं. GBP/JPYमध्ये बघा JPYच्या आहे, पण ती 11:30 वाजता आहे. याच्यावर एवढ्या काही गोष्टी घडामोडी घडणार नाहीत, कारण की मिडियम इम्पॅक्टवाली लो इम्पॅक्टवाली न्यूज आहे, त्यामुळे त्यामध्ये एवढा इम्पॅक्ट पडेल याची शक्यता खूप कमी आहे. त्याप्रकारे बघा आता इथं मार्केट सपोर्ट बनवायचा ट्राय करेल. ते सपोर्ट जर चांगल्या प्रकारचा बनवला तर मग GBP/JPYमध्ये तुम्ही चांगलं ट्रेड करू शकता. इथं तसं आहे की मार्केटने इथं थोडंसं हा सपोर्ट करून हा रेजिस्टन्स बनवला पाहिजे. तसं जसं सांगितलं की इथं थोडंसं मार्केट इकडे गेलं पाहिजे, असं गेलं पाहिजे, आणि नंतर मग तुम्ही इथं ह्याला सेल करू शकता, किंवा ह्याच्या अर्ली एक ज्यावेळेस कॅन्डल जशी बाईंगला येतं जसं समजून सांगितलं GBP/JPYमध्ये, तसंच गोल्डला सुद्धा तुम्ही करू शकता. हे लंडन सेशनचं ॲनालिसिस होतं. ॲनालिसिस कसं वाटतंय नक्की मला कमेंटद्वारे कळवा. लाईक करायला विसरू नका. आणि 20 तारखेला आपला जो कोर्स आहे तो न्यू बॅच आपली 20 तारखेला एक चालू होते. तर 20 तारखेला ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी वर बघा एक दिलेले व्हॉट्सअप नंबरवर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. तिथं पूर्ण डिटेल्स तुम्हाला क्लासबद्दलची माहिती मिळेल तिथे. आणि आपला 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा लाईव्ह मार्केट कोर्स असतो, तो तुम्ही लाईव्ह 30 दिवस आपला चालू असतो. लाईव्ह मार्केटवर काय घडामोडी घडतात ते आपण शिकवतो, आणि त्यावर आपण सगळ्या गोष्टी शिकवत असतो. तो कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि जॉईन करू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.